प्रभाग क्रमांक 8च्या कल्याण रोडच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ. विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या आश्वासनांची पूर्तता. माजी महापौर रोहिणी शेंडगे. गेल्या 5 वर्षात प्रभागातील प्रत्येक भागात विविध विकास कामांच्या माध्यमातून कायम संपर्कात राहून अनेक प्रश्न मार्गी लावले. नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केला. विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आम्ही केलेली आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी विविध निधी उपलब्ध करून देत प्रभागातील विकास कामं मार्गी लावली. महापौर तथा निधी आणि सहकारी नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभागाचा नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न केला. या प्रभागातील सर्वात महत्त्वाचा पाणी प्रश्न हा काही प्रमाणात मार्गी लावला आहे, याचंही समाधान मिळतंय. पूर्वी या भागात 8 ते 10 दिवस पाणी येत नव्हतं, आता तो प्रश्न मार्गी लागला. रस्त्याचं काँक्रिटीकरण, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, पाण्याची लाईन आदी मूलभूत सुविधा नागरिकांना आम्ही देऊ शकलो, याचं आज आम्हाला समाधान वाटतं. यासाठी नागरिकांनी सहकार्य केलं. असं सहकार्य यापुढील काळातही करत राहावं असं प्रतिपादन माजी महापौर रोहिणी शेंडगे यांनी केलं आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील माजी नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे यांच्या प्रयत्नातून कल्याण रोडवरील दीपाली हॉटेल ते विद्या टॉवर्सपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या विकास निधीच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी माजी महापौर रोहिणी शेंडगे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, संतोष गेनप्पा, सुरेश तिवारी, अशोक दहीफळे, संदीप दातरंगे, पारुनाथ ढोकळे, उत्तम राजळे, दिनकर आघाव, प्रसाद गीते आणि शरद राऊत आदी उपस्थित होते. 150 कोटींच्या ड्रेनेज लाईनवर रस्त्याचा काँक्रिटीकरण करण्याचा शुभारंभ या प्रसंगी शहर प्रमुख कदम भाऊ आहेत, इथे आपले नगरसेवक सचिन भाऊ आहेत, नळकांडे भाऊ आहेत, पुष्पाताई आहे, इथे उपस्थित सर्व नागरिक. आपण पाहिलं की मी दिलेला जो शब्द होता तो नक्कीच मला असं वाटतं थोड्या अर्थाने कोणी पाळलेला आहे. की आपण पाहिलं की प्रत्येक वेळेस पाण्याचा जो प्रश्न होता की 8 दिवसाचं 15 दिवसाचं पाणी 8 दिवसानं तरी आणा, पण 8 दिवसावर न आणता 4 दिवसावर नक्कीच आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यापुढे आपण 2 दिवसावर कसं पाणी येईल, जसं आपल्या पूर्ण नगर शहराला जसं पाणी भेटतं 2 दिवसावर, तसंच खरंच शिवाजीनगरलाही पाणी तसंच भेटलं पाहिजे. अशी खरंच सगळ्यांची इच्छा होती की दिवाळीमध्ये प्रत्येक महिला मी ज्या वेळेस जाईल त्यावेळेस प्रत्येक महिलांच्या तोंडात होतं की आमची दिवाळी काही चांगली होत नाही पाण्या वाचून. पण गेल्या वेळेस त्यांनी सांगितलं, ताई तुमच्या वेळेस आमची दिवाळी अगदी छान झालेली आहे. नक्कीच याच्या पुढेही आपली दिवाळी नक्कीच अशी छान होणार आहे. जो रस्त्याचा प्रश्न राहिलेला होता तो नक्कीच आपण पाहिलं की प्रत्येक वेळेस चिखलामधनं आपण जात होतो की जाण्याला मार्गच नव्हता, पण आपण पाहिलं की शेंडगे साहेबांनी प्रत्येक वेळेस मार्गदर्शन त्यांच्यामुळे सगळ्यांना भेटलेलं आहे की सगळे रस्ते कसे चांगले आणि व्यवस्थित होतील याच्याकडेच आपण लक्ष दिलं. कारण की नुसतं डांबरीकरणाला महत्त्व नाही देता जास्तीत जास्त हे रस्ते कसे चांगले टिकतील याच्याकडे आपण पाहिलेले आहे. आणि काँक्रिटीकरण मजबूत करून हे रस्ते आपण केलेले आहेत. नक्कीच यापुढेही आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहू द्या. प्रभाग क्रमांक 8 मधील उद्घाटनाच्या प्रसंगी माननीय आमच्या भगिनी महापौर रोहिणीताई संजय शेंडगे, आमच्या दुसऱ्या भगिनी पुष्पाताई अनिल बोरुडे व आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री संजयजी शेंडगे आणि शहर प्रमुख संभाजीराजे कदम यांच्या सर्वांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी कल्याण रोड परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानणारा हा दीपाली हॉटेल ते विद्या टॉवरपर्यंतचा रोड. आत्ताच सरांनी सांगितलं की इथली परिस्थिती काय होती, पण या ठिकाणी आज तुम्हाला एक आवर्जून सांगावं वाटतं की हा जो रोड 4 वर्षापूर्वी डांबरीकरण झाला होता तो सुद्धा माननीय संजयजी शेंडगे यांच्या माध्यमातूनच झाला होता. पण त्या टायमाला सगळ्यांची इच्छा होती की हा रोड आपल्याला कॉन्क्रीटचा व्हावा आणि तेच अनुषंगाने या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सचिन भाऊ आणि अनिल भाऊ यांनी आम्ही चर्चा केली आणि त्याच्यानंतर संबंधित रोड शेंडगे साहेबांनी थोडा ना थिडका 1.5 कोटी रुपयाचा रोड आपल्या ठिकाणी या ठिकाणी मंजूर केला. आणि मंजूर करताना आम्हाला सांगितलं खूप अडचणी आल्या, पण शेवटी हा सत्याचा होतो. या ठिकाणी लय जणांनी आश्वासन दिले की आम्ही हे करतो, अमुक करतो, तमुक करतो, पण खऱ्या अर्थाने कल्याण रोडला पाणी 2 दिवसाला जर कोणी आलं असेल ना तर आमच्या भगिनी महापौर रोहिणीताई संजय शेंडगे प्रत्येक ठिकाणी, सचिन भाऊ आणि मी प्रत्येक ठिकाणी भाऊ बोरुडे आम्ही म्हणजे महापौरताई सगळ्या दृष्टीने पाण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न आम्ही सभागृहात मांडले महापौरताईच्या नात्याने आयुक्ताच्या नात्याने आम्ही भांडून नगर कल्याण रोडसाठी पाण्याचा प्रश्न मार्गा लावला. या ठिकाणी महापौरताई तुमचं कौतुक करावं असं वाटतं की आमचा जरी कार्यकाळ संपला असला तरी आमचं उद्घाटन संपलेलं नाही आहेत. येणाऱ्या काळामध्ये वाटला अजून थांबत नसतो, वाघ कधीच थांबत नसतो. हा शिवसेनेचा वाघ आहे.
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सांगतो, येणाऱ्या काळामध्ये अजून 5 ते 75 उद्घाटनं बाकी आहेत, ते आम्ही दाखवूच त्या टायमाला. फक्त आम्हाला तुमची साथ हवी आहे. येणाऱ्या काळामध्ये जसं मागच्या पंचवार्षिकला तुम्ही आम्हाला 4ही उमेदवारांना जे भरघोस मतं दिलेत, या टायमाला आम्ही निश्चित काय तुमचं 80% 90% काय 100% काम केलं का हे तुम्ही सांगू शकता. केलं का नाही केलं, तर त्याच अनुषंगाने आम्हाला येणाऱ्या काळातही तुमची साथ द्या. कल्याण रोड परिसर तुम्हाला बडाया नाही मारीत. लोक पहिले सायडू उपनगरामध्ये घरं घ्यायसाठी धावायचे, आता लोक कल्याण रोडचा पर्याय निवडतात. कारण शहराच्या सर्वात जवळचा भाग आणि सर्व समस्या मुक्त. आम्हाला अभिमान वाटतं की सगळ्या समस्या जवळजवळ मिटलेल्या आहेत. प्रत्येक खांबाला स्ट्रीट लाईट आहे, प्रत्येकाच्या दारात कचरा गाडी येते. आम्हाला अभिमान वाटतो. फक्त हे आम्ही करू शकलो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. येणाऱ्या काळात निश्चितपणे तुम्ही आमच्या सर्वांच्या पाठीशी राहाल अशी आम्हाला आशा वाटते. आणि एवढं बोलतो. आणि माध्यमातून जी शिवसेना, त्या शिवसेनेचे हे सर्व आमचे नगरसेवक सचिन भाऊ असतील, श्याम भाऊ असतील, आम्ही ही सगळी नागरिक, ही बाहेरच्या खेडेग्रामा म्हणजे ग्रामीण भागातून आलेली माणसं, लोक आम्हाला नावं ठेवत होते. तुम्ही जंगलात आणि चिखलात जिथं रस्ता नाही, जिथं 15-15 दिवसाला पाणी मिळत नाही, अशा ठिकाणी तुम्हाला का घरं घ्यायचं वाटतं. परंतु खरोखर अभिमानाने असं सांगा वाटतं की हा भाग जणू काही एक सापत्न वागणुकीसारखा म्हणजे अविकसित राहिला होता. आम्ही कुतूहलानं आगरकरमळा असो, सारसनगर असो यांच्याकडे पाहायचो किंवा तिथं कसं आहे आणि आपलं काय असं. परंतु खरोखरच सचिन आणि शांभो यांच्या माध्यमातून आम्हाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर ह्या लोकांनी मात केलेली. पाणी आमचं संपलं तर सचिनला जर आम्ही फोन केला तर लगेच आम्हाला पाण्याचा टँकर तरी निश्चित मिळत होता. आमच्या काट्या काढायच्या, सचिन आम्हाला JCB पाहिजे. म्हणजे मी राजांना सांगू इच्छितो की आम्ही ज्यावेळेस सहकारी तत्वावर आम्ही मॉलची उभारणी केली, आम्हाला रस्ता नव्हता, पण शेंडगेताईंनी अगदी कल्याण रोडपासून आमच्या मॉलपर्यंत पहिला जो कॉन्क्रीट रोड आहे तो त्यांनीच मंजूर केलेला आहे. हे मी अगदी अभिमानाने सांगतो. आणि आज खरोखरच कल्याण रोडचे नागरिक सर्व समाधानी आहेत. तसेच आमचे सर्व मार्गदर्शक भाऊ असेल, सगळेच असतील. आणि आज या ठिकाणी सर्व आमचे आदरणीय गुरुजन वर्ग, आमचे आदरणीय गुरु असतील, सर्वच गुरुजन वर्ग, शिक्षक लोक असतील, आमचे इथले दिनकर सोसायटीतील सर्व सभासद असतील, आमचे पठण भावी असतील, मी सर्वांचे प्रथमतः स्वागत करतो. आज या महापौरताईंच्या मार्फत बीडच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो.